संत तुकाराम महाराज अभंग. मिथ्या हा संसार सारा. निरूपण मेघा देशमुख चौहान. संत तुकाराम महाराज हे मराठी संत साहित्यातील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांचे अभंग केवळ काव्य नाहीत, तर ते जीवनाचे तत्वज्ञान, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि मानवी मनाला अंतर्मुख करणारे दर्पण आहे. मिथ्या हा संसार सारा हा त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, जो संसाराच्या मायावी स्वरूपाला अधोरेखित करतो आणि भक्ती मार्गाद्वारे परमेश्वराच्या शरणागतीवर जोर देतो. मिथ्या हा संसार सारा, जडला मायेचा फेरा. नाही आता सुखाचा ठाव, तुका म्हणे हरीचा पाव. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग वेदांत आणि भक्ती मार्गाच्या मूलभूत तत्वाला मांडतो. ते तत्व असे आहे की संसार मिथ्या म्हणजे भ्रामक आहे. हिंदू तत्वज्ञानात, विशेषतः अद्वैत वेदांतामध्ये मायेची संकल्पना सविस्तरपणे प्रतिपादित केली गेली आहे. माया म्हणजे अज्ञान आहे, जे आपल्याला या भौतिक जगाला खरे मानण्यास भाग पाडते. तुकाराम महाराज याच तत्वाला अगदी साध्या भाषेत मांडतात. संसारातील सुख दुःख, संपत्ती, यश अपयश हे सर्व तात्पुरते आणि मायावी आहे. हे मायावी सुख क्षणिक आहे, यातून शाश्वत समाधान मिळत नाही. आपण आपल्या जीवनात पाहतो की सुख मिळाल्यावरही मनाला शांती मिळत नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नवीन घर, गाडी किंवा नोकरी मिळाल्याने आनंदी होते, पण काही काळानंतर या सर्व सुखसोयी त्याच्या सवयी होतात आणि पुन्हा त्याच्या मनात नवीन इच्छा निर्माण होतात. ही इच्छा, आकांक्षा आणि त्यांचे तात्पुरते समाधान यांचे अंतहीन चक्र हा संसार आहे. तुकाराम महाराज याला मायेचा फेरा म्हणतात. माया आपल्याला या चक्रात अडकवते आणि खऱ्या सुखापासून म्हणजेच आत्मसाक्षात्कारापासून दूर ठेवते. या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला जागृत करतात की संसारात काहीही स्थायी नाही. जन्म, मृत्यू, यश अपयश, सुख दुःख हे सर्व मायेचे खेळ आहेत. खरे सुख आत्म्याच्या परमेश्वराशी एकरूप होण्यात आहे. भक्ती मार्गातून आपण मायेच्या पाशातून मुक्त होऊ शकतो. परमेश्वराच्या शरणागतीने शाश्वत आनंद प्राप्त करू शकतो. जडला मायेचा फेरा हे वाक्य संसाराच्या चक्रात अडकलेल्या जीवाची अवस्था दर्शवते. माया ही अज्ञानाची शक्ती आहे, जी जीवाला खऱ्या स्वरूपापासून म्हणजेच आत्म्यापासून दूर ठेवते. तुकाराम महाराज येथे जीवाला सावध करतात की संसारातील प्रत्येक गोष्ट, संपत्ती, कुटुंब, मान सन्मान ही मायेची साखळी आहे. ही साखळी तोडण्यासाठी भक्ती हा एकमेव मार्ग आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा बाह्य गोष्टींवर, जसे पैसा, नातेसंबंध, यश यावर अवलंबून असतो. पण या गोष्टी स्थायी नसतात. उदाहरणार्थ, पैसा आज आहे, उद्या नसतो. मित्र आज आहेत, उद्या नसतील. ही अनित्यता या गोष्टी आपल्याला अस्वस्थ करतात. तुकाराम महाराज इथे सांगतात की मायेच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा परमेश्वराच्या भक्तीत स्थिरता शोधावी. भक्ती ही मनाला आधार देते, मायेच्या प्रभावापासून मुक्त करते. मायेच्या फेऱ्यापासून मुक्ती ही आध्यात्मिक साधनेचा अंतिम उद्देश आहे.
तुकाराम महाराज इथे भक्ती मार्गाला सर्वोत्तम मार्ग मानतात, कारण तो साधा, सर्वांना उपलब्ध आणि प्रभावी आहे. हरिनामाचा जप, कीर्तन आणि भक्ती याद्वारे जीव मायेच्या पाशातून मुक्त होऊन परमेश्वराशी एकरूप होतो. संसारात काहीही स्थायी नाही. जन्म, मृत्यू, यश, अपयश, सुख, दुःख हे सर्व मायेचे खेळ आहेत. ही विचारधारा भगवद्गीतेत सुद्धा आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात. गीतेनुसार हे संपूर्ण विश्व एका मोठ्या नाट्याची भ्रांती आहे, ज्यात प्रत्येक घटना क्षणभराची असते आणि ती खरी नसते. माया ही त्या नाट्याची दिग्दर्शक आहे, जी आम्हाला वास्तवापासून दूर नेते आणि भासवते की हे सर्व शाश्वत आहे. पण खरे तर हे सर्व क्षणिक आहे आणि त्यात अडकून राहणे म्हणजे स्वतःला त्याच्या जाळ्यात गुंतवणे आहे. संसाराची सुरुवात जन्माने होते, पण जन्म हा शेवट नाही. तो एका चक्राचा भाग आहे, ज्यात आत्मा शरीरानुसार बदलत राहतो. जन्म घेताच माणूस सुखाच्या मागे धावतो, पण ते सुख कितीही मोठे असले तरी ते टिकत नाही. उदाहरणार्थ, बाळपणीची खेळणी आपल्याला आवडतात, पण वय झाल्यावरती विसरली जातात. त्याचप्रमाणे यश हेही एका क्षणाचे आहे. आज राजा असलेला उद्या गुलाम होऊ शकतो. संतांच्या दृष्टीने यश आणि अपयश हे दोन्ही सिक्क्याच्या दोन बाजू आहेत. त्या एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही अनित्य आहेत. गीतेमध्ये सुद्धा अर्जुनासारखा योद्धा युद्धात विजयाची आशा करतो, पण श्रीकृष्ण सांगतात की विजयाची आसक्ती न ठेवता कर्तव्य पार पाडावे. अपयश आले तर ते शिकण्याची संधी आहे, पण त्यात बुडून जाऊ नये. हे सर्व मायेचे खेळ आहे, जे आपल्याला आत्म्याच्या शाश्वततेचा विसर पाडतात. सुख आणि दुःख हे तर मायेचे सर्वात मोठे जाळे आहे. सुख आले की माणूस म्हणतो, आता मी सुखी झालो, आणि दुःख आले की माझे दुःख कधी संपेल. या दोन्ही सांसारिक स्थिती मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. बाह्य जग बदलत राहते, पण आत्मा कायम एकच राहतो. संत वचनेनुसार आत्मा न तो जन्मतो न तो मरतो. माया ही ईश्वराची शक्ती आहे, जी विश्वाला बांधून ठेवते, पण ती भासवते. हे सर्व खरं आहे. उदाहरणार्थ, स्वप्नात आपल्याला सुख दुःख वाटते, पण जाग आल्यावर ते सर्व मिथ्या ठरते. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेतील हे सर्वही मायेचे स्वप्न आहे. संत सांगतात की या मायेतून मुक्त होण्यासाठी विवेकाची गरज आहे, ज्याने माणूस अनित्य आणि नित्य यातील फरक ओळखतो. नाही आता सुखाचा ठाव, तुका म्हणे हरीचा पाव. तुका म्हणे हरीचा पाव. अभंगाचा हा दुसरा भाग भक्ती मार्गाचा मूल मंत्र आहे. तुकाराम महाराज इथे स्पष्ट करतात की संसारातील मायेच्या फेऱ्यातून मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे परमेश्वराचे स्मरण आहे. हरिनाम, परमेश्वराचे नामस्मरण हा भक्ती मार्गातील सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
संत तुकारामांचे संपूर्ण तत्वज्ञान विठ्ठल भक्तीवर आधारित आहे आणि या अभंगातही ते विठ्ठलाच्या शरणागतीवर जोर देतात. भगवद्गीता ही मानवी जीवनातील सर्वोच्च मार्गदर्शक आहे. ती भक्ती मार्गाच्या महत्वावर प्रकाश टाकते आणि सांगते की परमेश्वराच्या नावाचे सतत स्मरण म्हणजे हरिनाम हा भक्तीचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. हा मार्ग कोणत्याही बंधनाशिवाय, कोणत्याही जटिल साधनांशिवाय उपलब्ध असतो. तो सर्वसामान्य माणसासाठी उघडा असतो, ज्यामुळे तो भक्तीचा राजमार्ग म्हणून ओळखला जातो. गीतेच्या दृष्टीने हरिनाम हा केवळ शब्दांचा जप नसून मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचवणारा एक जिवंत प्रवाह आहे, जो भक्ताला परमेश्वराशी जोडून टाकतो. सर्वप्रथम आपण हरिनामाची सोपी रीती समजून घेऊया. भक्ती मार्गात अनेक पद्धती आहेत. यामध्ये ज्ञान, कर्म, ध्यान, यज्ञ इत्यादी येतात. पण या सर्वांमध्ये भौतिक क्षमता, शारीरिक सामर्थ्य किंवा वेळेची गरज असते. ज्ञान मार्गासाठी तत्वज्ञानाची खोल साधना लागते. कर्म मार्गासाठी निस्वार्थ कृत्यांची शृंखला. ध्यानात मनाची एकाग्रता आवश्यक असते, जी बहुतेकांसाठी कठीण असते. परंतु हरिनाम हा मात्र फक्त एका नावाचा जप आहे. यात हरी, कृष्ण, राम किंवा कोणत्याही ईश्वरीय नावाचे स्मरण असते. हा जप चालताना, बसताना, झोपताना किंवा जागृत असताना सुद्धा करता येतो. गीतेच्या अनुसार हे स्मरण मनाला स्वाभाविकपणे शुद्ध करते, कारण ते परमेश्वराच्या दिव्य गुणांचे प्रतिबिंब असते. भक्ताला कोणताही विशेष आसन धारण करण्याची गरज नसते, ना कोणता वेळ निश्चित करावा लागत नाही. हा मार्ग स्त्री पुरुष, धनिक गरीब, विद्वान अविद्वान या सर्वांसाठी समान आहे. तो जीवनाच्या प्रत्येक क्षणात मिसळून जातो, जणू काय श्वासोश्वासासारखा नैसर्गिक होतो. म्हणूनच गीता सांगते की सोपी भक्ती सर्वांसाठी उपलब्ध असते आणि तीच खरी मुक्तीचे द्वार उघडते. भक्ती मार्गात प्रभाव म्हणजे केवळ भावनिक आनंद नव्हे, तर आत्म्याच्या उद्धाराची खात्री आहे. महाराजांच्या दृष्टिकोनातून मन हे मायेच्या जाळ्यात अडकलेले असते. मन हे काम, क्रोध, लोभ, मोह यांच्या आहारी जाते. हरिनाम हे मनाचे एक प्रकारचे औषध आहे. जेव्हा भक्त परमेश्वराचे नाव घेतो, तेव्हा त्याच्या मनात प्रकाश भरतो. हे नामस्मरण मनातील विकृतींना नष्ट करते. भक्ताला शांतता, संतोष, दृढता प्रदान करते. तुकाराम महाराज भक्तीला सर्वोत्तम मार्ग म्हणून वर्णन करतात, कारण ते परमेश्वराशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे साधन आहे. हरिनामातून भक्त परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाची जाणीव होते. परमेश्वर हा प्रत्येक कणात, प्रत्येक विचारात असतो. हरिनामच हा जप सातत्यपूर्ण असल्यास तो भक्ताच्या जीवनात एक प्रकारची शक्ती निर्माण करतो, जी विघ्नांना तोंड देण्यास मदत करते. उदाहरणार्थ, दैनंदिन जीवनात संकटे येतात, रोग, दुःख, अपयश येते. पण हरिनाम घेणाऱ्या भक्ताचे मन अडचणींमध्येही स्थिर राहते, कारण ते परमेश्वराच्या नावातून प्रेरणा घेते. तुकाराम महाराजांच्या विचारानुसार अशी भक्ती केवळ फळाची इच्छा न करता निष्काम भावे केली तर ती अनंत फळे देते. तसेच
जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती देते. हरिनामाचा आणखी एक प्रभावी पैलू म्हणजे त्याची सामूहिक शक्ती. भक्ती मार्गात एकटेपणा नसतो. ही सामूहिक शक्ती हरिनाम, संगीत, कीर्तन किंवा सामूहिक जपातून वाढते. भक्ती ही सर्वांगीण असते. भक्ती व्यक्तिगत नसून समाजाला जोडते. जेव्हा अनेक भक्त एकत्र हरिनाम घेतात तेव्हा एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते, जी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते. हे स्मरण केवळ वैयक्तिक मुक्ती नव्हे, तर विश्वाच्या कल्याणासाठीही कार्य करते. परमेश्वराचे नाम घेणे म्हणजे त्याच्या गुणांचे वर्णन करणे होय. दया, करुणा, शक्ती अशा गुणांचे स्मरण भक्ताला स्वतःला त्यांच्याशी एकरूप करते आणि याला अंगीकारून इतरांप्रती प्रेमशील होते. अशी भक्ती केल्यास जीवनाचे प्रत्येक कार्य ईश्वरार्पण होते आणि ते सर्व कर्मयोगात रूपांतरित होते. हरिनाम हा भक्ती मार्गातील सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणून संतांच्या वचनात सांगितलेला आहे. तो मार्ग जटिल साधनांचा त्याग करून केवळ श्रद्धा आणि प्रेमावर आधारित आहे. भक्त जेव्हा हरिनामात रमतो तेव्हा तो परमेश्वराच्या जवळ येतो. त्यावेळी जणू काय नाव आणि नामस्मरता एक होतात. हे स्मरण जीवनाला अर्थपूर्ण बनवते, दुःखांना दूर करते, शाश्वत आनंदाची अनुभूती देते. संत प्रत्येकाला आव्हान करतात की या मार्गाने चालून मन शुद्ध करा, परमेश्वराच्या कृपेने मुक्त व्हा. आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा वेळेची आणि शांततेची कमतरता असते तेव्हा हरिनाम हा एकमेव सोपा उपाय आहे. भक्तीचा हा मार्ग केवळ साधना नव्हे तर जीवनशैली आहे, ज्यात हरी सर्वत्र आहे. नामस्मरण हे खरोखर महत्वाचे आहे, कारण नामस्मरण मनाला एकाग्र करते, मायेच्या प्रभावापासून मुक्त करते. जेव्हा आपण परमेश्वराचे नाम घेतो तेव्हा मन भौतिक इच्छांपासून हळूहळू मुक्त होते आणि आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाशी जोडले जाते. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती तणावग्रस्त असताना ध्यान किंवा प्राणायाम शांतता अनुभवते, त्याचप्रमाणे नामस्मरण मनाला शांत करते, आत्मिक स्तरावर परमेश्वराशी जोडते. हरिनाम हे आत्म्याचे अन्न आहे. तुकाराम महाराजांचे अभंग अनेकदा विठ्ठलाच्या नामस्मरणाला अमृत म्हणतात. हा अभंग सांगतो की संसारातील सुख मिथ्या आहे, पण हरिनामातून मिळणारे सुख शाश्वत आहे. भक्ती मार्ग हा सर्वसामान्य माणसासाठी सुलभ आहे, कारण या जटिल कर्मकांड किंवा यज्ञयागाची गरज नाही. फक्त श्रद्धा आणि प्रेमाने परमेश्वराचे स्मरण करणे पुरेसे आहे. भारतीय अध्यात्मात संसार मिथ्या म्हणजे भ्रामक आहे ही संकल्पना अद्वैत वेदांताच्या मूलभूत तत्वावर आधारित आहे. उपनिषदे आणि भगवद्गीता यातून उमटलेल्या या विचारानुसार संसार म्हणजे हा भौतिक जगाचा चक्रव्यवहार खरा नसून तो माया किंवा भ्रमाचा जाल आहे. अद्वैताचे प्रणेते आदि शंकराचार्य म्हणतात, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, म्हणजे
सत्य ब्रह्म एकमेव खरे, तर जग हे मिथ्या भ्रामक आहे. आत्मा आणि ब्रह्म यांच्यातील एकत्व ओळखण्याऐवजी मन इंद्रियांच्या सुख दुःख, संपत्ती, नातेसंबंध यांच्या मागे धावते व हा भ्रम निर्माण होतो. हे सर्व क्षणिक आणि अपूर्ण असून ते खऱ्या आनंदापासून दूर नेते. उदाहरणार्थ, स्वप्नात दिसणारा संसार जागे झाल्यावर मिथ्या ठरतो. तसेच जागृत अवस्थेतील हे जगही परम ज्ञान प्राप्तीने भ्रामक ठरते. माया ही शक्ती इच्छा, वासना आणि अज्ञान यामुळे निर्माण होते, जी जीवाला बंधनात गुंतवते. या भ्रमातून मुक्तीचा मार्ग म्हणजे विवेक. सत्य आणि असत्य यांचे भेदन करणे होय. ध्यान, भक्ती आणि गुरुकृपेने आत्मानुभूती होऊन संसाराचे भ्रामक स्वरूप उलगडते. क्षणिक सुखांच्या मागे न धावता शाश्वत सत्याकडे वळणे, या विचारांनी संत परंपरा संसाराला भ्रामक म्हणून ओळखून मुक्तीचा प्रकाश मार्ग दाखवते. मिथ्या हा संसार सारा, हा संत तुकारामांचा अभंग आपल्याला संसाराच्या तात्पुरत्या स्वरूपाची जाणीव करून देतो. परमेश्वराच्या भक्तीत खरे सुख आहे हे सांगतो. या अभंगाचे आध्यात्मिक महत्व असे आहे की तो आपल्याला मायेच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतो. तर्कसंगत दृष्टिकोनातून हा अभंग आपल्याला जीवनातील अनित्यतेची जाणीव करून देतो. भक्ती मार्गाद्वारे मानसिक शांती आणि समाधान मिळवण्याचा मार्ग सुचवतो. दैनंदिन जीवनात नामस्मरण, वैराग्य आणि सत्संग यांच्या माध्यमातून आपण हा संदेश अंमलात आणू शकतो. तुकाराम महाराजांचा हा अभंग केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच नाही, तर संसारात राहूनही मायेच्या बंधनातून मुक्त होऊन जीवन जगण्याची कला शिकवतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.